बनवूया चटपटीत आणि चमचमीत अशी माकली तवा मसाला। त्यासाठी मी इथे तव्यामध्ये 3 चमचे तेल घातले, ठेचलेलं लसूण, 2 मोठे बारीक चिरलेले कांदे, 2 मिरची, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ घालून कांदा छान परतून घेतले। त्यात एक टोमॅटो बारीक चिरलेला आणि कोथिंबीर घालून छान परतले। त्यात मी आपल्या आवडीचे सर्व मसाले घालून घ्या, 1-1 टीस्पून याप्रमाणे। थोडं हिंग घाला, जेणेकरून कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे हिंग घाला। आणि आता इथे मी माकळी स्वच्छ साफ करून या गोल शेपमध्ये अशी याप्रमाणे कापून घेतली। त्याला छान अशी तव्यात घालून परतून घ्या, पाणी न घालता वाफेवरती 10 मिनिटं शिजून द्या। बघा माकळीला स्वतःचं पाणी असं सुटतं। त्यानंतर तुम्ही पुन्हा चवीनुसार मीठ घाला, गरम मसाला घाला, कोकम आगळ घाला आणि छान परतून घ्या। पुन्हा माकळीला 10 मिनिटं शिजून द्या। अशी माकळी जवळजवळ आपल्याला अर्धा तास शिजवून घ्यायची। त्यानंतर कोथिंबीर घाला। आपली चविष्ट, चटपटीत आणि चमचमीत माकळी भाकरी भातासोबत खाण्यासाठी तयार आहे। थँक्यू।